मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून ते मार्सेली इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या ठिकाणचं मोठं महत्त्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर इथल्याच समुद्रकिनाऱ्याजवळ जहाजातून उडी मारून मार्सेली बंदरावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आपल्याला आभार मानायचे असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. लॅम रिसर्च की कंपनी भारतात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रवासातला हा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी महाहॅकेथॉन चॅलेंज या स्पर्धेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञान नवोन्मेषक, संशोधक, उद्योजक, स्टार्टअप यांच्यासाठी ही स्पर्धा असून विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय उपलब्ध व्हावे या उद्देशानं स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्यात गुइलेन-बेरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा काल मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात एका 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजारानं आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून जीबीएस रुग्णांची एकूण संख्या 192 इतकी झाली आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीनं काल सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यात आला. या निमित्तानं राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीनं वापर करण्याबाबत जागरूकता वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं काल जिम्नॅस्टिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये राज्याच्या संघानं रौप्य पदक जिंकलं. पदक तालिकेत महाराष्ट्र सध्या 139 पदकं जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिले 2 सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी 6 वाजता ऐकू शकाल. नमस्कार.